नमस्कार. अरे वा, या गावामध्ये मी आलो चिरोलीमध्ये, कारलामध्ये. तो पोरगा त्या दिवशी तुमच्या वायरमॅनच्या गलतीमुळं त्याला खांब्यावर टळायला लावलं, तो मरण पावला. 25 वर्षाचं वय त्याचं, 22 वर्षाचं. त्या कुटुंबामध्ये बसलोय मी. एवढी परिस्थिती खराब आहे त्यांची. तो घरातला करता होता. आपलं काहीच काम नाही का. एक आपल्या वायरमॅनच्या गलतीमुळं तो मरण पावला पोरगा. त्याची माया म्हणणे असून ते बॉडी त्यांनी उचलली. सीचं काम नाही का ना इथे व्हिजिट देण्याच्या घरी. अरे बाबा, सी म्हणा तुमचं डिपार्टमेंटच्या गलतीमुळं एका जणाचं मर्डरच झाला. तो समजून घ्या. डिपार्टमेंटचं मारला ना त्याला. तुमचं काम नाही एक चक्कर मारणं इथे. मी सांगितलं त्या दिवशी तुम्हाला की त्या कुटुंबाला 25 लाख रुपये द्यायचे आहे आणि त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी लावायचं आहे. त्या कंडिशनवर आपण त्यांना ते बॉडी उचलू दिली आणि या दोन्ही कंडिशन आठवण करून टाकायच्या काय. माझं म्हणणं असं आहे की तुमच्या डिपार्टमेंटच्या गलतीमुळं त्या मुलाचा जीव गेला. डिपार्टमेंटचे हेड आहे तुम्ही. मग त्याच्या घरी सांत्वना भेट, आमच्या डिपार्टमेंट चुकी झाली काय झाली त्याच्या कुटुंबाला भेटलं तर पाहिजे ना. पैशावाल्याच्या घरी तर कोणी जाते, गरीबाच्या घरी गेला पाहिजे ना. या दोन्ही कंडिशन मध्ये या आठवड्यामध्ये याला पुढाकार घ्या. एक नोकरीचा विषय आणि यांचे 25 लाख रुपये यांना कुटुंबाला द्यायचे. कारण की हे मोठा विषय झाला नाही. तुम्ही गुन्हा दाखल करेन स्वतः उपस्थित होऊन गुन्हा दाखल करेन. लक्षात ठेवा. सस्पेंड नंतर तो वापस नोकरीवरून जाईन, पण त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पहिले या कुटुंबाला जे ठरलेलं आपल्या नोकरीचं आणि त्याच्या 25 लाख रुपये अनुदानाचं तेवढं करून द्यायचं काम पहिलं. सांगून द्या आणि वेळात वेळ काढून इथं व्हिजिट करा त्यांच्या घरी. पाहून घ्या ते कुटुंब पा गाव पा किती परिस्थिती खराब त्यांची. समजले. आणि हे दोन्ही विषय करायचे बोलल्याप्रमाणे काय. माझं काय म्हणणं आहे, नियम गेला गड्ड्यात. तुमच्या गलतीने झाला ना ते. नियमाला झाला का तो वायरमॅन मरण पावला काय. मरण कोण पावला. प्रायव्हेट पोरगा. ते काय करायचं आहे, काय कॉन्ट्रॅक्टवरून करायचं आहे, तुमच्या पगारातून करायचं आहे, काय करायचं आहे मला करून पाहिजे काय. नाही तुम्ही धिंगाणा करून टाकेन त्या ऑफिसमध्ये येऊन तुमच्या. येस, हे लक्षात ठेवा तुम्ही. यांना सगळी मदत करायची. हा.